तरवळणारे हे गाव श्रेष्ठ जन है आदरे अभिवादनम स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम मानव उद्धारति जीवनात् जरति मानव उद्धारति जीवनात जरती आज विद्या जगी आज विद्या जगी इच्छिता संपादती एकतेच्या एक एका एकतेच्या एक एका स्वीकाराभिवादनम् स्वागतं सुस्वागतं स्वागतं सुस्वागतं स्वागतं सुस्वागतं. आपल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण कार्यरत असाल त्या ठिकाणी आपलं काम अगदी मन लावून करायचं आहे आपल्याला. आणि जसं शिक्षक तुम्हाला त्याचं काम जो आहे ते प्रामाणिकपणे पार पाडतो. आता तो प्रामाणिकपणे काम पार पाडतो म्हणजे ही भारताची भावी पिढी आहे आणि ही भारताची आम्ही भावी पिढी घडवण्याचं कार्य करतो. आता तुम्हाला आम्ही घडवण्याचं कार्य केलं तर तुमची दायित्व काय आहे पुढचं, तर तुम्हालाही हा वसा पुढे न्यायचा आहे. म्हणजे ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाल त्या क्षेत्रामध्ये मी उत्कृष्ट कशी होईल, माझं काम मी चांगल्या प्रकारे कसं करीन हे आता अपुरे पडतील शब्दही आता. आदर्श अशी ही माझी शाळा. रोपटे जरी इवलेसे होते संगोपनाने बहरत गेले, आजचा हा प्रचंड वटवृक्ष आदर्श रूपी पायी शाळा झाला, आदर्श रूपी पायी शाळा झाला. आनंदित होई पाहून मन वृक्ष बहरलेली हिरवीगार रम्य परिसर मोहक सगळा, आवडे मला माझी सुंदर शाळा, आवडे मला माझी सुंदर शाळा. तू आहेस म्हणून घरट्यात आहे श्वासाचं कोंदण, तू आहे म्हणून घरट्यात आहे श्वासाचं कोंदण. भिंतीही बोलतात प्राण ओतून, भिंतीही बोलतात प्राण ओतून. तुझ्या नुसत्या असण्यानेही किती तरंग तरंगतात, तुझ्या नुसत्या असण्यानेही किती तरंग तरंगतात माझ्या संत डोहात, माझ्या संत डोहात. तू बीज आहेस माझ्या सर्वांगीण अस्तित्वाचं, तू बीज आहे माझ्या सर्वांगीण अस्तित्वाचं. मला कुठे माहित आहे रस्ता, मला कुठे माहित आहे रस्ता, तुझा हात हातात आहे म्हणून चाललंय सर्व, म्हणून चाललंय सर्व. तू आहे म्हणून ऋतू गर्भार राहिला, तू आहे म्हणून ऋतू गर्भार राहिले. वाहून नेऊ शकलो डोहीवरचा उन्हाळा, वाहून नेऊ शकलो डोहीवरचा उन्हाळा. तू आहे म्हणून, तू आहे म्हणून. तू परत आली शुभ्र दुधाळ चांदणी, तू कोजागरी असतेच बारमासाची, म्हणून चंदरी होत आलाय माझा काळो. तू आहे म्हणून, तू आहे म्हणून. कधी दिशाहीन झालो असतो तू शीड होऊन बरोबर नसती तर, कधी दिशाहीन झालो असतो तू शीड म्हणून नसती तर. तळवा जडून घेतेस तू पण दिवा नाही विजू देत, वादळातही तेवते आहे ज्योत, वादळातही तेवते आहे ज्योत. तू आहे म्हणून, तू आहे म्हणून. हे तुमच्या सर्वांसाठी. गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. अशा माझ्या सर्व आदरणीय वंदनीय शिक्षकांना माझा खूप खूप नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या शाळेचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, माझे सगळे गुरुजन वर्ग आणि माझे बालमित्र आणि मैत्रिणींनो,
आज आपण तब्बल 20 वर्षानंतर भेटत आहोत. हा जो आनंद आहे हा आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. आपल्या शिक्षकांना, आपल्या वर्गमित्र मैत्रिणींना भेटण्याची सुवर्ण संधी आपल्याला या कार्यक्रमामुळे मिळाली. आणि खरंच आहे मित्रांनो की ज्यांनी आपल्याला घडवलं, ज्यांनी आपल्याला वाढवलं, अशा शिक्षकांचे आपल्यावर खूप उपकार असतात. आणि आपण त्यांना कधी विसरत नाही, पण त्यांना आपण तसं कधी सांगतही नाही की सर आम्ही तुम्हाला विसरलेलो नाही. तर आज हा कार्यक्रम आहे आणि हा योगायोग खूप चांगला जुळून आला आहे. ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहोत. तुम्ही आम्हाला अतिशय उत्कृष्टरित्या घडवलं आणि आमचं आजचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते खरंच तुमच्यामुळे आहे. ज्यांनी आपल्याला त्यांच्या छत्रछायेखाली आपण लहानाचे मोठे झालो, अशा शिक्षकांना आयुष्याच्या या टप्प्यावर, म्हणजे आता आपण एवढे मोठे झालो, कधी वाटलंही नव्हतं की आपण या वर्गमित्रांना मैत्रिणींना भेटू, आपल्या शिक्षकांना असं भेटू. पण आज खरंच खूप आनंद होत आहे. आणि आपण जेव्हा या शाळेत आलो, खरं तर तेव्हा आपण 5व्या वर्गात ऍडमिशन घेतली होती. आपण अतिशय लहान होतो, खरं म्हणजे मातीचा गोळाच होतो. आपल्या या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं, संस्कार देण्याचं काम आपल्या या शिक्षकांनी केलेलं आहे. आणि यांचे जे उपकार आहेत आपल्यावर, यांचं जे ऋण आहे, या ऋणातून आपण कधीही मुक्त होऊ शकत नाही. जसं आपण आपल्या आईवडिलांच्या ऋणातून आयुष्यभरही मुक्त होऊ शकत नाही, तसंच आपल्या गुरुजनांचंही असते. आणि मला वाटते आपण खूप नशीबवान आहोत की इतके चांगले शिक्षक आणि एवढी चांगली शाळा आपल्याला मिळाली. मला असं वाटते की जसं आपल्याला आपले शिक्षक आठवतात, तशीच आपली शाळाही आपल्याला आठवते. जिच्या अंगाखांद्यावर आपण खेळलो, वाढलो, तिच्या मैदानावर कधी ठेस लागून आपण पडलो, ज्या 4 भिंतीच्या आत आपण घडलो, त्या शाळेचेही आपल्यावर खूप उपकार असतात. आज थोडीशी खंत आहे की आपल्या कार्यक्रमाची सुरुवात किंवा हा पूर्ण कार्यक्रम आपल्या शाळेवर झाला असता तर आणखी आमचा आनंद द्विगुणित झाला असता. पण तरीही काही हरकत नाहीये मित्रांनो, कारण आपल्या शाळेला ज्या मंदिराच्या नावावरून नाव देण्यात आलं, त्या मंदिरात आज आपला कार्यक्रम झाला. आणि येणारे पुढची गेट टुगेदर अनेक होतील, पण ते गेट टुगेदर आपल्या शाळेतच होतील. एकही या मंदिरावर होईल असं मला वाटत नाही, कारण त्यांना आपली शाळा अवेलेबल असेल. आज योगायोगानं स्कॉलरशिपची परीक्षा असल्यामुळे आपल्याला ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहोत. तुम्ही आम्हाला अतिशय उत्कृष्टरित्या घडवलं आणि आमचं आजचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते खरंच तुमच्यामुळे आहे. ज्यांनी आपल्याला त्यांच्या छत्रछायेखाली आपण लहानाचे मोठे झालो, अशा शिक्षकांना आयुष्याच्या या टप्प्यावर, म्हणजे आता आपण एवढे मोठे झालो, कधी वाटलंही नव्हतं की आपण या वर्गमित्रांना मैत्रिणींना भेटू, आपल्या शिक्षकांना असं भेटू. पण आज खरंच खूप आनंद होत आहे. आणि आपण जेव्हा या शाळेत आलो, खरं तर तेव्हा आपण 5व्या वर्गात ऍडमिशन घेतली होती. आपण अतिशय लहान होतो, खरं म्हणजे मातीचा गोळाच होतो. आपल्या या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं, संस्कार देण्याचं काम आपल्या या शिक्षकांनी केलेलं आहे. आणि यांचे जे उपकार आहेत आपल्यावर, यांचं जे ऋण आहे, या ऋणातून आपण कधीही मुक्त होऊ शकत नाही. जसं आपण आपल्या आईवडिलांच्या ऋणातून आयुष्यभरही मुक्त होऊ शकत नाही, तसंच आपल्या गुरुजनांचंही असते. आणि मला वाटते आपण खूप नशीबवान आहोत की इतके चांगले शिक्षक आणि एवढी चांगली शाळा आपल्याला मिळाली. मला असं वाटते की जसं आपल्याला आपले शिक्षक आठवतात, तशीच आपली शाळाही आपल्याला आठवते. जिच्या अंगाखांद्यावर आपण खेळलो, वाढलो, तिच्या मैदानावर कधी ठेस लागून आपण पडलो, ज्या 4 भिंतीच्या आत आपण घडलो, त्या शाळेचेही आपल्यावर खूप उपकार असतात. आज थोडीशी खंत आहे की आपल्या कार्यक्रमाची सुरुवात किंवा हा पूर्ण कार्यक्रम आपल्या शाळेवर झाला असता तर आणखी आमचा आनंद द्विगुणित झाला असता. पण तरीही काही हरकत नाहीये मित्रांनो, कारण आपल्या शाळेला ज्या मंदिराच्या नावावरून नाव देण्यात आलं, त्या मंदिरात आज आपला कार्यक्रम झाला. आणि येणारे पुढची गेट टुगेदर अनेक होतील, पण ते गेट टुगेदर आपल्या शाळेतच होतील. एकही या मंदिरावर होईल असं मला वाटत नाही, कारण त्यांना आपली शाळा अवेलेबल असेल. आज योगायोगानं स्कॉलरशिपची परीक्षा असल्यामुळे आपल्याला माझ्या शाळेला भेटून रूप साठवू मनात घेऊ डोळ्यात भरून. सारे भेटतील जुने होतं भांडण ज्यांच्याशी. झाले गेले विसरूनी गळा भेट घेऊ त्यांची. पुन्हा
पुन्हा डोकावून पाहू ज्या वर्गात शिकलो, शोधू खाना कुणा काही ज्या बाकावर बसलो. ज्या फळ्याने पाजले होते ज्ञानाचे अमृत, हात पाठीवर त्याच्या चला फिरवून पाहू. ज्या मैदानी खेळलो जिथे हरलो जिंकलो, त्यात मातीच्या रंगात पुन्हा मिसळून जाऊ. गात होतो राष्ट्रगीत ऊन पावसात जिथे, त्यात जागेला आज सलामी देऊन पाहू. ज्या शिक्षक मध्ये दरवळणारे हे गाव मा श्रेष्ठ जन है आदरे अभिवादनम स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम मानवा उद्धारती जीवनात जडती मानवा उद्धारती जीवनात जडती आज विद्या जगी आज विद्या जगी इच्छिता संपादती एकतेच्या एकतेच्या एक एका स्वीकाराभिवादनम् स्वागतं सुस्वागतं स्वागतं सुस्वागतं स्वागतं सुस्वागतं. आपल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण कार्यरत असाल त्या ठिकाणी आपलं काम अगदी मन लावून करायचं आहे आपल्याला. आणि जसं शिक्षक तुम्हाला त्याचं काम जो आहे ते प्रामाणिकपणे पार पाडतो. आता तो प्रामाणिकपणे काम पार पाडतो म्हणजे ही भारताची भावी पिढी आहे आणि ही भारताची आम्ही भावी पिढी घडवण्याचं कार्य करतो. आता तुम्हाला आम्ही घडवण्याचं कार्य केलं तर तुमची दायित्व काय आहे पुढचं, तर तुम्हालाही हा वसा पुढे न्यायचा आहे. म्हणजे ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाल त्या क्षेत्रामध्ये मी उत्कृष्ट कशी होईल, माझं काम मी चांगल्या प्रकारे कसं करीन हे आता अपुरे पडतील शब्दही आता. आदर्श अशी ही माझी शाळा. रोपटे जरी इवलेसे होते संगोपनाने बहरत गेले, आजचा हा प्रचंड वटवृक्ष आदर्श रूपी पायी शाळा झाला, आदर्श रूपी पायी शाळा झाला. आनंदित होई पाहून मन वृक्ष बहरलेली हिरवीगार रम्य परिसर मोहक सगळा, आवडे मला माझी सुंदर शाळा, आवडे मला माझी सुंदर शाळा. तू आहेस म्हणून घरट्यात आहे श्वासाचं कोंदण, तू आहे म्हणून घरट्यात आहे श्वासाचं कोंदण. भिंतीही बोलतात प्राण ओतून, भिंतीही बोलतात प्राण ओतून. तुझ्या नुसत्या असण्यानेही किती तरंग तरंगतात, तुझ्या नुसत्या असण्यानेही किती तरंग तरंगतात माझ्या संथ डोहात, माझ्या संथ डोहात. तू बीज आहेस माझ्या सर्वांगीण अस्तित्वाचं, तू बीज आहे माझ्या सर्वांगीण अस्तित्वाचं. मला कुठे माहित आहे रस्ता,
मला कुठे माहित आहे रस्ता, तुझा हात हातात आहे म्हणून चाललंय सर्व, म्हणून चाललंय सर्व. तू आहे म्हणून ऋतू गर्भार राहिला, तू आहे म्हणून ऋतू गर्भार राहिले. वाहून नेऊ शकलो डोहीवरचा उन्हाळा, वाहून नेऊ शकलो डोहीवरचा उन्हाळा. तू आहे म्हणून, तू आहे म्हणून. तू परत आली शुभ्र दुधाळ चांदणी, तू कोजागरी असतेच 12 मासाची, म्हणून चंदरी होत आलाय माझा काळो. तू आहे म्हणून, तू आहे म्हणून. कधी दिशाहीन झालो असतो तू शीड होऊन बरोबर नसती तर, कधी दिशाहीन झालो असतो तू शीड म्हणून नसती तर. तळवा जडून घेतेस तू पण दिवा नाही विजू देत, वादळातही तेवते आहे ज्योत, वादळातही तेवते आहे ज्योत. तू आहे म्हणून, तू आहे म्हणून. हे तुमच्या सर्वांसाठी. गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. अशा माझ्या सर्व आदरणीय वंदनीय शिक्षकांना माझा खूप खूप नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या शाळेचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, माझे सगळे गुरुजन वर्ग आणि माझे बालमित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण तब्बल 20 वर्षानंतर भेटत आहोत. हा जो आनंद आहे हा आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्या, आपल्या शिक्षकांना, आपल्या वर्गमित्र मैत्रिणींना भेटण्याची सुवर्ण संधी आपल्याला या कार्यक्रमामुळे मिळाली. आणि खरंच आहे मित्रांनो की ज्यांनी आपल्याला घडवलं, ज्यांनी आपल्याला वाढवलं, अशा शिक्षकांचे आपल्यावर खूप उपकार असतात. आणि आपण त्यांना कधी विसरत नाही, पण त्यांना आपण तसं कधी सांगतही नाही की सर आम्ही तुम्हाला विसरलेलो नाही. तर आज हा कार्यक्रम आहे आणि हा योगायोग खूप चांगला जुळून आला आहे. ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहोत. तुम्ही आम्हाला अतिशय उत्कृष्टरित्या घडवलं आणि आमचं आजचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते खरंच तुमच्यामुळे आहे. ज्यांनी आपल्याला त्यांच्या छत्रछायेखाली आपण लहानाचे मोठे झालो, अशा शिक्षकांना आयुष्याच्या या टप्प्यावर, म्हणजे आता आपण एवढे मोठे झालो, कधी वाटलंही नव्हतं की आपण या वर्गमित्रांना मैत्रिणींना भेटू, आपल्या शिक्षकांना असं भेटू. पण आज खरंच खूप आनंद होत आहे. आणि आपण जेव्हा या शाळेत आलो, खरं तर तेव्हा आपण 5व्या वर्गात ऍडमिशन घेतली होती. आपण अतिशय लहान होतो, खरं म्हणजे मातीचा गोळाच होतो. आपल्या या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं, संस्कार देण्याचं काम आपल्या या शिक्षकांनी केलेलं आहे. आणि यांचे जे उपकार आहेत आपल्यावर, यांचं जे ऋण आहे, या ऋणातून आपण कधीही मुक्त होऊ शकत नाही. जसं आपण आपल्या आईवडिलांच्या ऋणातून आयुष्यभरही मुक्त होऊ शकत नाही, तसंच आपल्या गुरुजनांचंही असते. आणि मला वाटते आपण खूप नशीबवान आहोत की इतके चांगले शिक्षक आणि एवढी चांगली शाळा आपल्याला मिळाली. मला असं वाटते की जसं आपल्याला आपले शिक्षक आठवतात, तशीच आपली शाळाही आपल्याला आठवते. जिच्या अंगाखांद्यावर आपण खेळलो, वाढलो, तिच्या मैदानावर कधी ठेस लागून आपण पडलो, ज्या 4 भिंतीच्या आत आपण घडलो, त्या शाळेचेही आपल्यावर खूप उपकार असतात. आज थोडीशी खंत आहे की आपल्या कार्यक्रमाची सुरुवात किंवा हा पूर्ण कार्यक्रम आपल्या शाळेवर झाला असता तर आणखी आमचा आनंद द्विगुणित झाला असता. पण तरीही काही हरकत नाहीये मित्रांनो, कारण आपल्या शाळेला ज्या मंदिराच्या नावावरून नाव देण्यात आलं, त्या मंदिरात आज आपला कार्यक्रम झाला. आणि येणारे पुढची गेट टुगेदर अनेक होतील, पण ते गेट टुगेदर आपल्या शाळेतच होतील. एकही या मंदिरावर होईल असं मला वाटत नाही, कारण त्यांना आपली शाळा अवेलेबल असेल. आज योगायोगानं स्कॉलरशिपची परीक्षा असल्यामुळे आपल्याला ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहोत. तुम्ही आम्हाला अतिशय उत्कृष्टरित्या घडवलं आणि आमचं आजचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते खरंच तुमच्यामुळे आहे. ज्यांनी आपल्याला त्यांच्या छत्रछायेखाली आपण लहानाचे मोठे झालो, अशा शिक्षकांना आयुष्याच्या या टप्प्यावर, म्हणजे आता आपण एवढे मोठे झालो, कधी वाटलंही नव्हतं की आपण या वर्गमित्रांना मैत्रिणींना भेटू, आपल्या शिक्षकांना असं भेटू. पण आज खरंच खूप आनंद होत आहे. आणि आपण जेव्हा या शाळेत आलो, खरं तर तेव्हा आपण 5व्या वर्गात ऍडमिशन घेतली होती. आपण अतिशय लहान होतो, खरं म्हणजे मातीचा गोळाच होतो. आपल्या या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं, संस्कार देण्याचं काम आपल्या या शिक्षकांनी केलेलं आहे. आणि यांचे जे उपकार आहेत आपल्यावर, यांचं जे ऋण आहे, या ऋणातून आपण कधीही मुक्त होऊ शकत नाही. जसं आपण आपल्या आईवडिलांच्या ऋणातून आयुष्यभरही मुक्त होऊ शकत नाही, तसंच आपल्या गुरुजनांचंही असते.
आणि मला वाटते आपण खूप नशीबवान आहोत की इतके चांगले शिक्षक आणि एवढी चांगली शाळा आपल्याला मिळाली. मला असं वाटते की जसं आपल्याला आपले शिक्षक आठवतात तशीच आपली शाळाही आपल्याला आठवते. जिच्या अंगाखांद्यावर आपण खेळलो, वाढलो, तिच्या मैदानावर कधी ठेस लागून आपण पडलो, ज्या 4 भिंतीच्या आत आपण घडलो, त्या शाळेचेही आपल्यावर खूप उपकार असतात. आज थोडीशी खंत आहे की आपल्या कार्यक्रमाची सुरुवात किंवा हा पूर्ण कार्यक्रम आपल्या शाळेवर झाला असता तर आणखी आमचा आनंद द्विगुणित झाला असता. पण तरीही काही हरकत नाहीये मित्रांनो, कारण आपल्या शाळेला ज्या मंदिराच्या नावावरून नाव देण्यात आलं त्या मंदिरात आज आपला कार्यक्रम झाला. आणि येणारे पुढची गेट टुगेदर अनेक होतील, पण ते गेट टुगेदर आपल्या शाळेतच होतील. एकही या मंदिरावर होईल असं मला वाटत नाही, कारण त्यांना आपली शाळा अवेलेबल असेल. आज योगायोगानं स्कॉलरशिपची परीक्षा असल्यामुळे आपल्याला माझ्या शाळेला भेटून रूप साठवू मनात घेऊ डोळ्यात भरून. सारे भेटतील जुने होतं भांडण ज्यांच्याशी, झाले गेले विसरूनी गळा भेट घेऊ त्यांची. पुन्हा डोकावून पाहू ज्या वर्गात शिकलो, शोधू खाना कुणा काही ज्या बाकावर बसलो. ज्या फळ्याने पाजले होते ज्ञानाचे अमृत, हात पाठीवर त्याच्या चला फिरवून पाहू. ज्या मैदानी खेळलो जिथे हरलो जिंकलो, त्याच मातीच्या रंगात पुन्हा मिसळून जाऊ. गात होतो राष्ट्रगीत ऊन पावसात जिथे, त्याच जागेला आज सलामी देऊन पाहू. ज्या शिक्षकांनी दिला ओल्या मातीला आकार, त्याच गुरूंच्या चरणी चला मस्तक ठेवू. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला. शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावराव. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे. फांदीच्या अंगावरती चिमणीची चिवचिवणारी, झाडात लपले सगळे सोयरे. हा गाव माझा जुना आठवाचा, नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा. ढगात उरले पाऊस दाणे कसे साठवावे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये
सक्सेस झाला असेल. थोड्या अडचणी आल्या असतील पण असं आम्हाला तरी वाटते. आम्हाला आनंद झाला, तुम्हाला आम्ही असेच वारंवार भेटत चला, उजळणी करत चला. उजळणी झाली की काय होते, आपण आणखी रिलेशन आपले कायम राहतात, जवळ येतो, आपल्या भावना समजतात, व्यक्त होतात. समोर एखादा मेसेज पाठवत चला. एखादा मेसेज त्याचा 150 असतो. मुलांकडेच तुम्ही लक्ष द्या. 10 रुपये आले काय, गेले काय, 100 रुपये आले काय, गेले काय, त्याचा विचार नाही करायचा. आपले मुलं काय करतात, कुठे राहतात, कोणासोबत